हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता ना मी ऑफिसमधून बाहेर निघाले होते आणि ॲक्च्युली आज आम्ही बाहेर जाणार होतो, त्यामुळे मी थोडंसं लवकरच निघाले होते. कारण का आज मला माझ्या फॅमिलीसोबत फिरायला जायचं होतं, त्यांना घेऊन जायचं होतं बाहेर. तर संध्याकाळच्या वेळेस आम्ही ते सारसबागच्या जवळच आलो. म्हणलं संध्याकाळच्या वेळेस इथंच जवळपास जावं. तर तिथे गेल्या सवाल पहिलं मला आरती भेटली गणपतीची, मग आरती घेतली आम्ही आणि नंतर मग थोडेफार फोटो वगैरे काढले. थोडीशी गार्डनमध्ये बसलो थोड्या वेळ आणि खूप छान वाटत होते. इथे थंड हवा सुटली होती, मस्तपैकी पक्षी वगैरे उडत होते. तर बागेत आल्यानंतर नाही इथेच फक्त असं म्हणजे पक्षी वगैरे ग्रीनरी वगैरे बघायला भेटते, त्यामुळे छान वाटतं इथे यायला. आणि गणपतीच्या पाशी येऊन मग आता अजूनच खूप छान वाटतं. मी थोडेफार आम्ही फोटो वगैरे काढले होते आणि पोरांना पण थोडंसं मोकळं वाटतं, कारण का गावी कसं त्यांना मोकळ्याची सवय असते, पण इथं आम्ही कोंडत होते, त्यामुळे मी थोडंसं बाहेर आणायचा प्रयत्न करते लहान. नंतर आम्ही ते सारसबागच्या शेजारी जिथं हा मेळा लागतो तिथं गेलो होतो. थोडंसं आम्ही पण त्याच्यामध्ये गाडीमध्ये याच्यामध्ये बसून थोडंसं एन्जॉय केलं त्यांच्यासोबत. आणि नंतर आम्ही घरी आलो, थोडी शॉपिंग केली आणि मी किती खाल्लं नाही, कारण का घरी मस्तपैकी आम्ही जेवण बनवलं होतं, मस्तपैकी पुलाव वगैरे. कारण का आज माझ्या बहिणीचा बड्डे पण होता आणि लहान बाळाचं जावळही केलं होतं आम्ही, त्याच्यासाठी आम्ही जेवण बनवलं होतं. आणि येताना ना मी 3 गोष्टी घेऊन आले होते, आणि याच 200-300 रुपयाच्या आहेत. हा एक आरसा घेतला आहे, दोन्ही म्हणजे 2 आरसे, त्यामध्ये एक झूमवाला आणि एक नॉर्मलवाला आहे. तर मी ऑफिससाठी अगर घेऊन गेलं म्हणजे बाहेर मला पॉकेटमध्ये ठेवला की म्हणजे यूज करता येईल, त्यासाठी मी घेतला आहे. आणि सोबत एक किचन घेतलं आहे, जे मी ऑफिसच्या सर्विससाठी घेतलं आहे स्पेशली. आणि एक क्लिप घेतला आहे. तर अशा प्रकारे मी थोडीशी शॉपिंग केली. आणि लहान पोरांच्या खेळणी वगैरे ते चालू असतातच कंपल्सरी. आणि नंतर मग मी बहिणीचा बड्डेही सेलिब्रेशन केला. तर ती आता होती ते म्हणून आम्ही केक वगैरे आणला, सिम्पलसा आपला केला घरच्या घरीच. तर बाहेरचे फक्त 2 जणी आले होते, आमचे रूम मालकीण आणि दुसरे एक काय होते ते आले होते, तेवढेच. बाकी आम्ही घरातल्या घरातच केला. तर इथे बघा मी तिला ओवळते, पण तो शेजारी बसला, त्याचं म्हणणं आहे की मलाही ओवळायचं, मग त्यालाही ओवळलं. तर आता आहे ना मी 2दा हिला ओवळलं, कारण का आम्ही 3 जणी होतो, 5 वसनं लागतात ओवळायला, म्हणून मी 2दा ओळून घेतलं तिला. अशा प्रकारे आम्ही तिचा डे सेलिब्रेट केला. तर तुमचा ना हा व्हिडिओ कसा वाटला ना मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्यासाठी पहिला वाढदिवस आहे इथे परत सेलिब्रेट होते. नाही तर पहिला ना तिला वाढदिवस वगैरे असं खूप एन्जॉय करायची, त्यामुळे आज सेलिब्रेट केला मी आज. आजच्या थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.